तर आज आपल्या ऑपरेटरने केला नवीन बिझनेस चालू. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या हेलो मध्ये. तर सकाळ सकाळी गेलो सोन्याला गाडी द्यायला. तो म्हणला चला ऑपरेटरला आणायला जायचं. मग काय जाता जाता हेलो रेंद्राला उचलला आणि निघालो डोंगरगावच्या दिशेने ऑपरेटरला आणायला. आणि मी काय आंघोळ केली नव्हती आणि असं लाल चपल्यावर आणि असं पारशी तोंड घेऊन निघालेलो ऑपरेटरला आणायला. तर ऑपरेटर पहिल्यांदा म्हणला डोंगरगाव मध्ये या, परत म्हणला मंगळवेढ मध्ये. ऑपरेटर तर आधीच मंगळवेढत होता, ट्रॅक्टर घेऊन आलता आणि आम्हाला येड्यात काढलेलं. मग आले ऑपरेटर पेन आणतो म्हणून गाडी घेऊन गेला सोन्याची. मग आम्हाला येतानाच एक ट्रॅक्टर दिसलेलं मागं नांगरताना. मग तिकडे जाता जाता एक सापाची कातण दिसली. मग का बी वाटलं. मग गेलो फायनल ट्रॅक्टर कडे. तर इथं ट्रॅक्टर काय मागे टिबल पिल्टी जोडलेला आणि ती होता 3 लाखाचा. ट्रॅक्टर पण काय लयच खतरनाक होता. न्यूहॉलंडचा 5630 होता. त्याची किंमत काय सांगा कमेंट मध्ये. मग आम्ही ट्रॅक्टर बघून आणखी दुकानात जाऊन बसलो. ऑपरेटरनं तर काय पेन आणल्या नाही, त्या मस्तपैकी जाऊन गडी बिर्याणी खाऊन आलत. मग आपल्या सोन्या ड्रायव्हरला काय दम निघतोय. सोन्या म्हणला मला पण खायचं, चला बिर्याणी. मग काय गेलो बिर्याणी खायला. आपण तर काय खात नव्हतो. किरण बघा कसं करा विचारत पडलेला. एकदम कॅमेरा चालू झालेला दिसला. एकदम काही गाड्या स्माईल दिली बघा. मग ह्यांची बिर्याणी आली. मग सोन्या ड्रायव्हरनं हिलो रेंद्रन बिर्याणी दाबली. मेन ऑपरेटरनं स्टिंग पेली. मग त्यातनं निघालो घराकडे जायला. घराकडे जाताना बस स्टँड समोर एक गाडीवर बारकी पोरगी जाताना दिसली. सोन्या त्याला वाकडं दाखवलेला. ते पण वाकडं दाखवायला बघायला, पण त्याला काय जमेल नव्हतं. मग त्यातनं ह्यांचं झालं नियोजन रेडियम काढायचं जेसीबीला. मग त्यात एका दुकानात विचारलं, ते म्हणलं बंद आहे रेडियम. मग गेलो सोन्या ड्रायव्हरच्या घराचे फोटो प्रिंट काढायचे होते. मग ती काढली. मग त्यातनं गेलो आणि रेडियमच्या आणखी 2-3 दुकान भेटली. त्यांना विचारलं, ते पण नाही म्हणले काढत. त्यातनं निघालो घराकडे जायला. आज बाजार असल्यामुळे लय गर्दी होती मंगळवार. मग जाता जाता सोन्या ड्रायव्हर म्हणला पेट्रोल टाकायचा. मग गेलो पेट्रोल पंपावर. तिथे एक ट्रेलर थांबले दिसलं. त्या ट्रेलर मध्ये होतं इलेक्ट्रिक कुल्फी एकाची गाडी. मग पेट्रोल टाकून निघालो घराकडे. जाता जाता हे म्हणले आणच घ्यायचा आहे. मग आणच घ्यायला थांबलो. मग तोपर्यंत इकडे ऑपरेटरला कॅरेट मोकळं दिसलं. मग लगेच जाऊन बसल्याकडे त्याच्यावर. मग आणच घेऊन निघालो घराकडे. घराकडे जाताना दिसलं ऊसतोडाची म्हशी. मग घरी आलो, आंघोळ वगैरे केली आणि तयार झालो. कारण आपल्याला आणखी जायचं मंगळवारला, कारण आपला आणा होता बाजार. मग गेलो मंगळवारला आणि सोडलं आजीला बाजारात. आपण असं वाट बघत थांबलो. आजी लगेच आले 5 मिनिटात बाजार करून. परत मग आजीला सोडलं सणाचा बाजार करायला. मग गेलो गाडीचा हवा मारला. येताना काय ट्रॅफिक फुल जाम झालं. मग आपण बाजार करून तर आजीन बाजार करून इकडे पान घ्यायला आलते आजूबाजू. तोपर्यंत तिकडे जाताना दिसले RX 100 तर काही एक नंबर ठेवलेली मामानी. मग आलो घरी. इकडे आलत गाड्या घेऊन पेन न्यायला. मग त्यांना पेन टाकून दिली. मग असं कापड बदलून कोयता घेऊन भावाला घेऊन निघालो ऊस तोडायला. मग असं 4 मळ ऊस तोडला. मग इकडे आपला भाऊ कसा करलेला, त्या मोबाईल मागायला मी दिला नव्हता म्हणून असं एकटाच खेळत असं बडबडत बसलेला. मग आपण तोडलेल्या ऊसाला मोळ्या बांधून असं एक एक करून गाडीकडे न्यायला चालू केल्या. असे गाडीवर ठेवल्या आणि मग घेऊन आलो घराकडे. आणि मग एक एक मळी अशी खांद्यावर ठेवून सगळं वजन करून घेतलं आणि दूध वगैरे काढून घेतलं. दूध घालवलं आणि गेलो पेंड आणायला बाळणीला. पेंड वगैरे आणली आणि मित्रासोबत गप्पा मारत बसलेलो. त्यामुळे आपल्याला घरी यायला उशीर झाला आणि घरी येऊन गोरस्यांचं सगळं काम करायला 12 वाजले. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.